बिलकुल पराभूत झालेले आहेत. त्यांना आता तोंड नाही बिलकुल धनंजय मुंडे साहेबाला. आणि बीड जिल्ह्यामध्ये जिथे साहेबाच्या साहेबासोबत राहून बंडखोरी केली त्यांनी, बैमान झाले, जातीपातीचं राजकारण केलं. तुतारीला परळी मतदारसंघामधून मुतारीत पाठवलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी आहेत आणि धनंजय मुंडे साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून बालाजी रेपळ यांना ओळखलं जाते. आपल्या बरोबर बालाजी भाऊ आहेत. काय सांगाल विजयाबद्दल? विजयाबद्दल काय प्रतिक्रिया? विजयाबद्दल महायुतीच्या पद्मश्री बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या प्रचंड बहुमताने विजय झालेला आहे. आणि याच्याहून एक सिद्ध झालेलं आहे, 14,800 सॉरी, याच्याहून एक सिद्ध होतंय सर की बीड जिल्हा हे धनंजय मुंडे साहेबांचा बालेकिल्ला आहे. जातीपातीचं देखील राजकारण केलं जाते परळीमध्ये, याच्यावर सामान्य जनतेनं आपल्या मतानं दाखवून दिलेलं आहे. जातीपातीचं काहीच नाही. आपल्या बरोबर अजून काय? सर, दीपक देशमुख ज्या वल्गना करत होते की मराठवाड्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये मी नंबर 1 ला येणार, सर्वात जास्त बहुमताने येणार, पण नगरसेवक पदाला व्यंकटेशजी माननीय व्यंकटेशजी शिंदे नाही, धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचा दारुण पराभव केलाय. ते नगरसेवक पदाला सुद्धा ते निवडून आलेले नाहीत. अपक्ष निवडून आले काही, तेही आमचेच होते, पण ते काही निवडून आले, पण त्यांचा दारुण पराभव झाला दीपक देशमुख यांचा सुद्धा नगरसेवक पदाला. तोंड नाही. दीपक देशमुखाला चपराक आहे चपराक. आता जी निवडणूक झाली का, दीपक 6व्या वार्डामधून पराभूत झालेले आहेत. नगरसेवक पदाचे पतिश्री उमेदवार जे आहेत बिलकुल पराभूत झालेले आहेत. त्यांना आता तोंड नाही बिलकुल धनंजय मुंडे साहेबाला. आणि बीड जिल्ह्यामध्ये जिथे साहेबाच्या गेले 25 वर्ष झालं आदरणीय धनंजय मुंडे साहेबासोबत राहिलेले दीपक नाना देशमुख यांनी साहेबासोबत राहून बंडखोरी केली त्यांनी. दीपक नाना देशमुख यांनी बैमान झाले, जातीपातीचं राजकारण केलं. गेली 15 दिवस झालं बजरंग बाप्पा सोनवणे यांनी तळ ठोकला होता इथं, तरी त्यांचे नगरसेवक किती आले? तुतारीला परळी मतदारसंघामधून मुतारीत पाठवलेलं आहे. 100% दीपक देशमुख एकंदरीत यावेळेस साहेब जे जातीपातीचं राजकारण म्हणायला तुम्ही, तर आमच्या ह्याच्यात सगळ्यात जास्त मराठा बी आहेत. मराठा कॅन्डिडेट बी निवडून आलेत राष्ट्रवादीकडून, साहेबाकडून. साहेबावर सगळ्याचं प्रेम आहे. आणि ओबीसी मधून आमच्या इथं 15 मधून जयराज देशमुख त्यांची मिसेस आली, ओबीसी मधून बी, पुरुष ह्याच्यातून, मराठातून. असं काहीच नाही जातीपातीचं साहेबावर हे काही म्हणून नये कुणी. धनंजय प्रेम साहेबावर सगळ्याच आहे. तुम्हाला म्हणायचं धनंजय मुंडे जातीपातीचं राजकारण काहीच करत नाही. अजिबात नाही, 100% नाही. धनंजय मुंडे हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. ते 18 पगड 12 बोलतेदार जातचं नेतृत्व आहे. अजिबात नाही, कधीच नाही. कुणीही कितीही आरोप लावू द्या, परळीमध्ये फक्त धनंजय मुंडे साहेबांचंच वर्चस्व नाही, तर पूर्ण जिल्ह्यामध्ये. आणि एक मिनिट थांबा. काय सांगा? जे विरोधक आरोप करत होते गेले महिना झाले की इथं परळीत गुंडागर्दी आहे, धनंजय मुंडे दादागिरी करतात, हे करतात. गेली 25 वर्ष नाही 50 वर्षामध्ये धनंजय मुंडेने कधीच जातीवाद इथं केलं नाही. प्रत्येक जातीच्या घटकांना इथं संधी दिली आहे. दीपक नाना नगराध्यक्ष धनंजय मुंडेनेच केलं, बाजीराव भाईंना केलं, आयुब भाईंना उपनगर केलं. प्रत्येक जातीला इथं धनंजय मुंडे न्याय देतात. आणि इथं कुठलाही दहशत धनंजय मुंडेची नाहीये. सर्वसामान्य लोकांचा इथं विजय आहे. आणि सर्वसामान्य लोकांना धनंजय मुंडे आपली फॅमिली म्हणून एक परळीला सांभाळतात. नाना देशमुखांनी म्हणजे नेमकं काय बंडखोरी केली असं? दीपक नाना स्वतःचा स्वार्थापायी त्यांनी बंडखोरी केली. त्यांचा नगरसेवक पदाला पराभूत झालेले आहेत. ते त्यांना जे राजकारणात मोठं केलं होतं ते धनंजय मुंडे साहेबांनीच मोठं केलं होतं. त्यांचं स्वतःचं कुठलं काय आहे इथं? धनंजय मुंडेच्या जीवावर ते नगराध्यक्ष झाले, सगळं झालं. हा, एकच मिनिट. पहिल्या वेळेस ज्यावेळेस दीपक नाना नगराध्यक्ष झाले त्यावेळेस ते अपक्ष निवडून आलेले होते, पण साहेबांनीच त्यांना नगराध्यक्ष केलं. साहेबांचाच बॅनर लावून ते निवडून आलेले होते. आणि आताही ज्यावेळेस त्यांनी बंडखोरी केली त्यावेळेस त्यांचे काही टेंडर वगैरे थोडक्यात सांगायचा भाग झाला असा विषय होता. पण ठीक आहे, त्यांनी केली बंडखोरी, त्यांनी भरपूर वर्गना केल्या, पण ते नगरसेवक पदाला तर पडलेच स्वतःच्या गल्लीतून, स्वतःच्या वार्डातून. आणि नगराध्यक्ष पदाला तर तब्बल 14,800 मतांनी पराभूत झाले. ते वर्गना करत होते की महाराष्ट्रात नंबर 1 येईल, पण ते 14,800 मतांनी पडले. परळीची जनता ही जातीपातीला कधीच थारा देत नाही. आणि धनंजय मुंडे साहेब हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. परळीहून माणिक मुंडे, story.com बीड.